नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्जुन, रविराज काका आणि चैतन्य तिघेजण पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत, आज तुम्ही नागराज काकांना कोर्टामध्ये हजर करणार आहात ना? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो, आज त्यांना मी कोर्टामध्ये हजर करणार आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत, काहीही झालं ना तरीसुद्धा नागराज किल्लेदारला अजिबात बेल मिळता कामा नये, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, पण नागराज किल्लेदार बेल मिळवण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करत आहेत. त्यांना भेटायला एक वकील महिलासुद्धा इथे आल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की 22 वर्षांपूर्वी जे काही झालं त्याच्यामध्ये त्यांचा हात नव्हता आणि ते स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतायत, कारण त्यांना असं वाटते की त्यांच्या विरुद्ध एकसुद्धा पुरावा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका चिडतात आणि म्हणतात की त्याने स्वतःच्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना इथे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्याच्या विरोधामध्ये पुरावे नाही आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सिनियर तू प्लीज शांत हो. तू एक काम कर, तू गाडीमध्ये जाऊन बस. मी थोड्या वेळातच येतोय. काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत. तेव्हा रविराज काका भयंकर चिडलेले असतात. त्यांचं म्हणणं असतं की नागराज किल्लेदारला मोठ्यातली मोठी शिक्षा झाली पाहिजे, कारण त्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणत असतो की सॉरी, सिनियरला इथे भयंकर राग आलाय, पण तुम्ही कुठल्या वकील मॅडम भेटायला आल्या होत्या असं म्हणताय? तेव्हा इथे रजिस्टर मागवलं जातं आणि त्याच्यामध्ये नाव असतं विशाखा प्रभुणे. तेव्हा अर्जुन म्हणतो, विशाखा प्रभुणे ह्या कोण वकील आहेत? मला तर यांचं नावसुद्धा माहिती नाही आहे. चैतन्य म्हणतो, मला असं वाटलं दामिनी देशमुख आल्या होत्या की काय? तेव्हा दामिनी देशमुख पुन्हा त्यांची केस घेणार नाही असं अर्जुन म्हणतो. मग ह्या आता विशाखा प्रभुणे कोण असतील? कशा होत्या त्या दिसायला? तेव्हा हवालदार म्हणतात की त्यांची केस अशी शॉर्ट होती, कपाळावरती आलेली, रंग गहूवर्णीय होता, चष्मा घातला होता आणि इथे ओठांच्या खाली तीळसुद्धा होता. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की विशाखा प्रभुणे नक्की कोण आहेत हे बघायला हवं, मला तर त्यांच्याबद्दल काहीसुद्धा माहिती नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता टेन्शनमध्ये असते. कारण का? सचिन जाताना जी धमकी देऊन गेलेला असतो त्याचा ती विचार करत असते. ती म्हणत असते, सचिन म्हणालाय की मी आता अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंब घेणार नाही आहे. खरोखर तो काही खाणार पिणार नाही आहे का? तसं झालं तर त्याची तब्येत बिघडेल. त्याच्याशी बोलायला हवं. तेव्हा अस्मिता त्याला फोन करते, पण इथे सचिनच्या शेजारी फोन असतो. अस्मीचं नावसुद्धा बघतो आणि चांगला आता पायावरती पाय टाकून तो खायला बसलेला असतो. आणि तेवढ्यातच अस्मिताचा फोन आलेला असतो. तो फोन उचलत नाही. फोन कट होतो. अस्मिता म्हणत असते की उचल, पण तो काही फोन उचलत नाही. तेव्हा तिला असं वाटतं की फोन पण उचलत नाही आहे, म्हणजे खरोखर त्याने अन्नपाणी सोडलं आहे की काय? आणि त्यानंतर लगेच सचिन त्याच्या मोबाईलवरून अस्मिताला फोन करतो. तेव्हा अस्मिता 1 सेकंद दीर्घ श्वास घेते आणि लगेच त्याचा फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, काय रे, का फोन उचलला नाहीस? मी फोन केला होता ना? तेव्हा सचिन म्हणत असतो, अस्मी, तू कॉल केला होतास का? अगं मी झोपलो होतो ना, म्हणून मला कळलंच नाही. आणि जसं मी बघितलं तुझा मिस्ड कॉल, तसा मी लगेच तुला फोन केला आहे. कशी आहेस तू अस्मी? तेव्हा अस्मिता म्हणत असते, हे बघ, माझी काळजी तू करू नको, कळलं ना? पण तू जाताना जे काही बोलून गेलं आहेस ना, की तू उपाशी राहणार आहेस, अन्नाचा एक कण, पाण्याचा थेंब घेणार नाही आहेस. हे बघ, तुला उपाशी तापाशी राहायची काही गरज नाही आहे, कळलं ना? आणि माझी काळजी करायची सुद्धा काही गरज नाही आहे. आणि हे बघ, तू आहे ना, जेवून घे. मला जास्त त्रास होईल असं काही करू नकोस. असं म्हणून ते आता लगेच फोन कट करते. आणि त्यांनी तिला सांगितलेलं सुद्धा असतं की माझी तब्येतसुद्धा जरा बरी नाही आहे आणि इथे खूपच जास्त वीक झाला आहे, डाऊन झाला आहे. अशा आवाजामध्ये तो अस्मीबरोबर बोलत असतो की मला बरं वाटत नाही आहे, माझी तब्येत बिघडली. तेव्हा अस्मिताला खरं तर हे सगळं ऐकून वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती धीराने घेते आणि म्हणते, हे बघ, तू जास्त आहे ना, इथे उपाशी वगैरे राहू नकोस, त्याने काही उपयोग होणार नाही आहे. आणि ती सरळ फोन ठेवून देते. पण फोन ठेवल्यानंतर म्हणते की सचिनचा आवाज खूपच जास्त डाऊन आला. खरोखर त्याची तब्येत बरी नाही आहे का?
तो आजारी असेल का, असं आता इथे अस्मिता आपल्या जवळच म्हणत असते. तेव्हा इथे मूर्ख सचिन आता म्हणत असतो की ही तर आता पहिली पायरी आहे. दुसरी पायरी अशी असेल की अस्मी स्वतः इथे माझ्याजवळ स्वतःचं नाक घासत येईल. म्हणजे संपूर्ण चुका केल्या सचिनने. त्याने खूप मोठा गुन्हा केला. इथे अस्मिताला सुद्धा फसवलं आणि एका बाजूला साक्षीला सुद्धा फसवलं आणि तो वाट बघतोय की अस्मिता माझ्याकडे नाक घासत येईल म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज येऊन खूपच जास्त ॲटिट्यूडमध्ये इन्स्पेक्टर सावंत यांच्यासमोर बसलेला असतो आणि इथे तो म्हणत असतो की मी माझ्या काही ओळखीच्या इथे वकिलांना फोन करतोय, जो माझी केस घेईल. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, गेली किती दिवस तुम्ही फोन करणार आहात? कालपासून तुम्ही फोनच करताय तुमच्या वकिलांना, पण कुणीही तुमची केस घ्यायला तयार होणार नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे रविराज किल्लेदार यांचा भाऊ नागराज किल्लेदार यांनी त्यांच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. कोण शहाणा वकील तुमची केस घेईल सांगा बरं? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की हे घ्या, हा फॉर्म भरा, त्याच्यावरती सही करा. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की मला काय आता ह्या सरकारी वकिलांवरतीच विश्वास ठेवावा लागणार आहे की काय? त्यांच्याशिवाय माझी केस आता लढली जाणार नाही. पण मला इथे एखादा म्हणजे खाजगीच वकील हवा होता, सरकारी वकील नकोय मला. तो म्हणत असतो, कोण तो महिपतकडे आलेला तो वकील? इथे सुद्धा आता नागराज किल्लेदाराला महिपतचीच गरज पडते. तेव्हा तो म्हणत असतो, एक मिनिट इन्स्पेक्टर सावंत, एक मिनिट. एक माझ्या ओळखीचे इथे वकील आहेत, मी त्यांना आता फोन करतोय. तेव्हा त्याने इथे आता ॲडव्होकेट भालेराव यांना फोन केलेला असतो, पण ते फोन उचलत नाही आणि फोन कट होतो. तेव्हा तो म्हणत असतो की ठीक आहे, आता माझ्याकडे पर्याय नाही आहे. मला सरकारी वकील पाहिजे म्हणून या फॉर्मवरती सही करावी लागेल, फॉर्म भरावा लागेल आणि तो आता फॉर्म भरायला जाणार. तेवढ्यात इथे त्याच वकिलांचा परत फोन आलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की नमस्कार ॲडव्होकेट भालेराव, मी नागराज किल्लेदार बोलतोय. तुम्हाला तर माहिती आहे ना, इथे मला अरेस्ट केले गेली हो, ते सुद्धा खोट्या केसमध्ये. हे बघा, काहीही झालं तरीसुद्धा मला तुम्ही प्लीज इथून सोडवा. मी खरं सांगतो, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की रविराज किल्लेदार यांचे भाऊ नागराज किल्लेदार तुम्हाला अरेस्ट केले ना, हे सगळ्या पंचक्रोशीला समजलेलं आहे. मला माहिती आहे तुमचा इथे मला एक तरी फोन येईल. मला आधीपासूनच माहिती होतं. बरं, मी काय म्हणतोय ते ऐका. तुम्ही इथे मारण्याचा प्रयत्न केला की नाही केला या नंतरच्या गोष्टी आहेत. मी तुमची केस घ्यायला तयार आहे, पण कोर्टामध्ये मी तुम्हाला सांगेन तेवढंच तुम्हाला बोलायचं आहे. जास्तीचं तुम्हाला काही बोलायचं नाही आहे, कळलं तुम्हाला? तुम्हाला जामीन देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तेव्हा इथे कोर्ट आता भरलेलं असतं. अर्जुन कोर्टामध्ये येतो. सुमन काकीला म्हणतो, सुमन काकी तू ठीक आहेस ना? तुला घाबरायची गरज नाही, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर. तेव्हा इथे नागराज किल्लेदाराला पोलीस लोक आता घेऊन येतात. तो सुद्धा येऊन विटनेस बॉक्समध्ये उभा राहिलेला असतो, कारण तो आरोपी आहे. त्यानंतर जजसाहेब येतात. ते आपली पोझिशन घेतात आणि म्हणतात की चला, कोर्टाच्या कार्यवाहीला आता सुरुवात करा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव उभे राहतात आणि म्हणत असतात की जजसाहेब, माझे इथे आशील यांच्यावरती असा आरोप करण्यात आलेला आहे की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो काही अपघात घडून आलेला आहे त्याची सुपारी माझ्या आशिलाने महिपत शिकरे याला दिली होती. पण खरं सांगायचं तर या केसबरोबर माझ्या आशिलाचा काडी मात्र काही संबंध नाही आहे. कारण कसं आहे ना, महिपत शिकरे याचा रविराज किल्लेदार यांच्यावरती आधीपासूनच राग होता आणि म्हणूनच त्याने त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकरणामध्ये माझ्या आशिलाचं नाव उगाचच घेण्यात आलेलं आहे. त्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. म्हणूनच माझी अशी रिक्वेस्ट आहे की जर ते निर्दोष आहेत तर त्यांचा जामीन मंजूर केला जावा. कारण का रविराज किल्लेदार या केसमध्ये इथे नागराज किल्लेदार म्हणजे प्रामाणिकपणे त्यांना योगदान देतील, म्हणजे त्यांना हवं ते सहकार्य करतील. पण कसं आहे ना, ते बाहेर आल्यानंतरसुद्धा ते त्यांना सहकार्य करू शकतात. त्यासाठी त्यांना अरेस्ट करून ठेवायची काही गरज नाही आहे. तुम्ही प्लीज त्यांचा जामीन मंजूर करा. कारण त्यांनी गुन्हा केला आहे असे त्यांच्या विरोधामध्ये अजिबात कुठलेही पुरावे नाही आहेत, जे सिद्ध करतील की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे इथे नागराज किल्लेदार यांचा हात आहे. असा एकसुद्धा पुरावा नाही आहे. त्यामुळे तुम्ही जामीन मंजूर करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट सुभेदार,
तुम्हाला याच्यावरती काही बोलायचं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो जज साहेब. तर इथे 22 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यामध्ये इथे नागराज किल्लेदार यांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या भावाला, त्यांच्या बायकोला आणि मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही सुपारी दिली होती महिपत शिकरेला. त्याच्याकडून हे काम करून घ्यायला सांगितलेलं आहे आणि या गुन्ह्याची कबुली त्यांनी स्वतः 2 दिवसांपूर्वी आपल्या बायकोच्या समोर दिलेली आहे. त्यांनी स्वतः हे कबूल केले की त्यांनीच 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणला होता. तेव्हा इथे तुम्ही अजिबातच त्यांचा जामीन मंजूर करू नका, कारण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही मिळाली पाहिजे. तेव्हा त्यांनीच 22 वर्षापूर्वी खून केलाय असे कितीतरी पुरावे मी कोर्टामध्ये हजर करू शकतो आणि साक्षीदारसुद्धा. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की ॲडव्होकेट सुभेदार, तुमचं म्हणणं आहे की 22 वर्षांपूर्वी त्यांनीच सुपारी दिली होती. ते इथे गुन्हेगार आहेत हे सिद्ध करणारे तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत जे तुम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहात? एक तरी पुरावा आता सादर करा ज्याने हे सिद्ध होईल की माझ्या अशिलाने नागराज किल्लेदारांनीच इथे 22 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, एक नाही दोन नाही असे असंख्य पुरावे आहेत माझ्याकडे ज्याने हे सिद्ध होईल की नागराज किल्लेदारानेच 22 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती आणि कुटुंबाला सुद्धा. त्यानंतर एवढं केल्यानंतर सुद्धा ते गप्प बसले नाही जज साहेब. तर ही गोष्ट त्यांच्या बायकोला कळली आणि ही गोष्ट बायकोला कळल्यानंतर ती आता कुणाला ना कुणाला तरी सांगेल हे नागराज किल्लेदार यांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी त्यांच्या साध्या भोळ्या आणि प्रामाणिक बायकोला सुद्धा एका गोडाऊनमध्ये अरेस्ट करून ठेवलं. तिचे हातपाय बांधून ठेवले आणि आम्ही विचारणा केल्यानंतर ते सांगत होते की त्यांनी सुमन काकीला किडनॅप करून ठेवलेलं नाही आहे. पण इथे तुम्ही हवं तर सुमन काकीलाच विचारा. त्यांच्या किडनॅपिंगच्या मागे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून ती नागराज किल्लेदारच आहे. त्यांनीच इथे सुमन काकीलासुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. तर इथे मी तुम्हाला काही आता कॉल रेकॉर्ड्स दाखवणार आहे आणि ते लोकेशनसुद्धा तुम्ही बघा. जेव्हा जेव्हा सुमन काकीला जिथे जिथे किडनॅप करण्यात आले त्या त्या ठिकाणी नागराज किल्लेदार यांच्या मोबाईलचं लोकेशन दाखवलं गेलं आहे. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की जज साहेब, आता तुम्हीच मला सांगा की इथे आता नागराज किल्लेदार यांच्या बायकोला कोंडून ठेवण्यात आले, एका गोडाऊनमध्ये त्यांना किडनॅप करण्यात आले. मग माझे जे आशील आहेत नागराज किल्लेदार, ते आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला शोधायला त्या लोकेशनवरती जातीलच ना. त्या लोकेशनवरती शोधाशोध होईलच, म्हणून तिथलं लोकेशन दाखवतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, मग माणूस एकदा शोधायला जातो, दोनदा शोधायला जातो. तुम्ही लोकेशन जर नीट बघाल जज साहेब, तर तो माणूस कितीतरी वेळा म्हणजे रोजच त्या ठिकाणी गेलेला आहे. ते सुद्धा दिवसामध्ये 2-3 वेळा. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की त्या माणसाने सुमन काकीला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तो वारंवार त्या लोकेशनवर जात होता. हे तुम्ही लोकेशन रिपोर्टवरून बघू शकता. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक पेनड्राईव्हसुद्धा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये नागराज किल्लेदाराने स्वतः कबुली जबाब दिलेला आहे, असं आता अर्जुनसुद्धा म्हणतो. ते पेनड्राईव्ह आणि हा लोकेशन रिपोर्ट तो सुद्धा तुम्ही बघा. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट म्हणत असतात की हे बघा, तुमच्याकडे असा काय पुरावा आहे, ठोस पुरावा, ज्याने तुम्ही हे सिद्ध करताय की इथे नागराज किल्लेदार यांनी तो कबुली जबाब दिलाय? तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे का की त्यांनीच इथे सुमन यांना किडनॅप केलं होतं? सांगा ना, कशावरून तुम्ही हे माझ्या आशिलावरती आरोप करताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते मी कोर्टामध्ये सादरसुद्धा करतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की आज कोर्टाची तारीख आहे. कोर्टामध्ये काय होत असेल काय माहिती. विचार करूनच पोटामध्ये गोळा येतोय माझ्या. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो ना, बिचारी सुमन. आधीच ती नागराज भाऊजींना खूपच जास्त घाबरते. नागराज भाऊजींनी फक्त बघितलं ना तरीसुद्धा ती गप्प होते. आज कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात साक्ष कशी देणार आहे काय माहिती. तेव्हा इथे नागराज किल्लेदार किती आणि काही झालं तरी सुटता कामा नये. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, हो ना, नाहीतर काही गुन्हेगार असतात जे गुन्हा करतात आणि त्यानंतरला स्वतःला निर्दोष सिद्ध करून इथे मोकाट फिरत असतात. तेव्हा प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते, बाबा, तुम्ही मला टोमणे देताय, मला माहिती आहे. हे बघा, मी काही इथे कोर्टाला फसवून वगैरे सुटलेली नाही आहे. मी निर्दोष होते आणि म्हणूनच मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच मानाने जेलमधून बाहेर पडले.
मी काही पळून वगैरे आलेली नाही आहे, कळलं ना? तुम्ही काय बोलताय ते मला बरोबर कळतंय. तेव्हा प्रतिमा म्हणते, तन्वी, प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे असं काही नाही आहे. अगं जरा अस्मिताचा विचार कर. तू जा बरं तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर जा. तेव्हा इथे प्रिया म्हणते, थोडं काय झालं की लगेच जा रूममध्ये. माझं तोंड बंद करायचं असेल तर एकच रामबाण उपाय, की जा तुझ्या खोलीमध्ये, बरोबर ना? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, की मला विनाकारण बोलाल आणि मी गप्पपणे सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या असं वाटतं का तुम्हाला? पण मी अजिबात तुमच्या ह्या गोष्टी खपवून घेणार नाही, असं म्हणून ती आता रूममध्ये जाते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की पुरावे माझ्याकडे आहेत आणि मला इथे आता स्वतः विक्टिम ज्या आहेत ना, सुमन किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागितलेली असते. ती अर्जुनला परवानगी दिलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सुमनला विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो आणि ती आल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, सुमन काकी, तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आता तू मला सांग, इथे नागराज किल्लेदाराने स्वतः तुझ्यासमोर हे कबूल केलं होतं ना, की त्यांनीच 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी दिली होती? तेव्हा सुमन म्हणते, हो, यांनीच मला सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी कबूलच केलं होतं, की 22 वर्षांपूर्वी भाऊजी, म्हणजे माझी भाऊजी, वहिनी आणि त्यांची मुलगी यांना मारण्याचा कट त्यांनीच रचला होता. त्यांनीच महिपत शिकरेला सुपारी दिली होती भाऊजींना मारण्याची. कारण त्यांना त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडायची होती. म्हणून म्हणून हे सगळं यांनीच केलं होतं. तेव्हा इथे आता लगेच ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, की जज साहेब, मला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, की काय मग सुमन मॅडम, तुम्ही खूपच जास्त घाबरलेल्या दिसताय. हे बघा, तुम्हाला घाबरायची, थरथरायची गरज नाही आहे. बरं तुम्ही खरं खरं सांगताय का? आता तुम्ही जे काही बोललात ते सगळं खरं आहे, की तुमच्या नवऱ्यानेच तुमच्या इथे दिराला मारण्याचा प्रयत्न केला होता? हे तुम्ही खरं बोलताय का? तेव्हा सुमन म्हणते, हो, मी खरं बोलते. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, तुम्ही मनापासून तुमच्या नवऱ्याच्या विरोधात साक्ष देताय, की कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं बोलताय? तेव्हा सुमन म्हणते, अजिबात नाही. मी कशाला कुणाच्या दबावाखाली येऊ? मी अजिबात दबावाखाली आलेली नाही आहे. मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. यांनीच भाऊजींना आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ही गोष्ट जेव्हा मला कळली, तर यांनी मलासुद्धा एका गोडाऊनमध्ये कोंडून ठेवलं. हे आता सुमनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता अर्जुनने नागराज किल्लेदाराला चांगली लाथ मारून पाडलेलं असतं आणि तो म्हणतो, की नागराज किल्लेदार, आता इथे कोर्टाने तुझा जामीन मंजूर केला असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा जामीन नक्की रद्द करणार. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच. तेव्हा इथे सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. तेव्हा इथे सायली, त्याचबरोबर सुमन आणि इथे रविराज काका सगळेजण एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की एका केसमधून सुटशील रे, पण दुसऱ्या केसचं काय? तर इथे सायली म्हणत असते, की तुम्ही आता 22 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातून इथे तुम्हाला आता जामीन मिळू शकतो. पण घरगुती हिंसाचार, तुम्ही जो तुमच्या बायकोला इथे छळ केलाय, तिला मारलेत आणि एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर त्या गुन्ह्याची शिक्षा तर तुम्हाला झालीच पाहिजे, नाही का नागराज किल्लेदार? त्यामुळे आम्ही तुमच्या विरोधात पुन्हा एकदा गुन्हा नोंदवायला आलेलो आहोत, असे इथे सायली आता म्हणते आणि त्याला घरगुती हिंसाचार, बायकोला मारल्याच्या गुन्ह्याखाली आता पुन्हा एकदा अरेस्ट करायला सांगणार असतात.